नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ थोरात. माझ्या फेसबुक लाईव्हवरती आपलं सहर्ष स्वागत. आज मी आलो आहे कळंत्रेवाडी येथील उत्तरमान नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यावरती. बंधाऱ्याची अवस्था मी तुम्हाला दाखवणार आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचं प्रमाण वाढलं, त्यामुळे नदीचंही प्रमाण वाढलं, प्रवाह वाढला आणि त्या प्रवाहामध्ये ज्या ज्या काही गोष्टी वाहत आल्या आणि त्या बंधाऱ्यामध्ये अडकल्यात, त्यातील एक गोष्ट, एक मोठा झाडाची फांदी आहे, मोठी जाडसर फांदी किंवा बुंदा असेल, तो असा अडकला आहे की मागं पुढं जर पाऊस वाढला, बंधाऱ्याचं पाणी वाढलं तर त्यामुळं बंधाऱ्याच्या भिंतीवरती दबाव निर्माण होऊन भिंतीचं कॉलमचं नुकसान होण्याची शक्यता आहे या ओंडक्यामुळे. तर पहा, मी तुम्हाला दाखवतो बंधाऱ्याची काय अवस्था आहे. ही चाफळवरून वाहत आलेली उत्तरमान नदी आणि हा बंधारा पहा इकडं. आणि मी इकडे दाखवतो तुम्हाला एक अडकलेला ओंडका आहे या बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये. कशा पद्धतीनं हा ओंडका अडकलेला आहे पहा. त्याच्याबरोबर काय काय गोष्टी आहेत ज्या अडकलेल्या आहेत की ज्यामुळं बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. पहा हा बंधारा, पहा ओंडका कसा आहे. हा पहा, झाडाचा भला मोठा ओंडका आहे, अतिशय मोठा ओंडका आहे. आणि ह्या झाडाच्या ह्या ओंडक्यामुळं बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, दबाव भिंतीवरती वाढू शकतो. कारण पाऊस वाढला तर नदीला पाणी निश्चितपणाने वाढणार आहे अजून, आणि पाणी वाढल्यानंतर या बंधाऱ्यावरती प्रेशर येणार. हे ओंडका पहा, एक पूर्ण गाळा या ओंडक्याने व्यापलेला आहे आणि इथं प्रेशर येऊन ह्या गाळ्याचं किंवा वरच्या स्लॅबचं नुकसान होऊ शकतं बंधाऱ्याच्या. तरी पाटबंधारे विभागानं याची तात्काळ दखल घेऊन हा ओंडका हटवण्याची गरज निर्माण झाली आहे. हे उंबरजच्या दिशेने वाहत आहे पाणी, इकडून चाफळकडून आलंय, चरेगावकडून असं पाणी, आणि उंबरजच्या दिशेने असं वाहत आहे. तर हा ओंडका, हा झाडाचा ओंडका जे हे सगळं इथं अडकलेलं आहे, हे काढणं खूप गरजेचं आहे. कारण भविष्यात बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे पहा, उंबरजच्या दिशेने वाहणारं पाणी आणि हा अडकलेला ओंडका झाडाचा. तरी माझी विनंती आहे, संबंधित पाटबंधारे विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून हा ओंडका तात्काळ हटवावा आणि बंधाऱ्याची सुरक्षितता जपावी, एवढीच माझी मागणी आहे. बघू आता काय पाटबंधारे विभाग काय यावरती निर्णय घेणार, जी भूमिका काय असेल हे भविष्यात आपल्याला येत्या काळात कळेलच. जय हिंद.